नमस्कार, मी दीपाली सोनकवडे. आपण पाहताय LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील एक नवीन शंका उपस्थित केली आहे. विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं सोनवणे यांनी म्हटले. दमानिया यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या कशा सापडल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जळगाव शहर महापालिकेच्या 17व्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर महायुतीकडून जल्लोषही साजरा करण्यात आलाय. नांदेड महापालिकेच्या महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपक सिंह रावत यांचं नाव निश्चित करण्यात आले. नांदेड महापालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 45 जागा मिळवल्यात तर शिवसेनेच्या 4 सदस्यांनीही भाजपला पाठिंबा दिलाय. नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. आता या नव्या नेतृत्वाकडून शहरवासियांच्या प्रलंबित प्रश्नांची सुटका होणार का आणि विकासाची नवी झेप कशी असणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यात 3605 मतदान केंद्र असून 30 लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यात आलंय. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही बैठकींचा सिलसिला सुरूच आहे. शरद पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये जवळपास 1 तास बैठक पार पडली आहे. तर या बैठकीला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. शहाजी बापू पाटलांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगची आता परदेशातील नागरिकांनाही भुरळ पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून व्हिडिओ कॉल आल्यानंतर एकाने काय झाडी काय डोंगर हा डायलॉग इंग्रजीतून म्हणून दाखवलाय असा किस्सा शहाजी बापूंनी आपल्या प्रचार सभेत सांगितलाय. लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणलाय. घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवापूर गावात शिंदेच्या शिवसेनेकडून महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे भरून घेत असल्याने त्या महिला पदाधिकाऱ्यांना अडवून जाब विचारण्यात आलाय. यावेळी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जालन्यातील विशाल कॉर्नर परिसरातील चाकू हल्ला झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले तर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला असून हा मृतदेह जालन्यातील शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आलाय. नाशिकच्या चांदवड मनमाड रस्त्यावर सुरू असलेला बनावट देशी दारूचा काळा धंदा हा उघडकीस आलाय. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात. तर या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.